तर आपण केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये लास्ट टाइम या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर आपण आता केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये येणार आहोत. पण लास्ट टाइम एलईडी बद्दल डिस्कशन केलेलं आहे. एलईडीचं नाव आहे लाईट एमिटिंग डायोड. आता मी तुम्हाला सांगितलं डायोड बद्दल आपण हायर क्लासमध्ये शिकणार. डायोड्स हे एक प्रकारे दोन डायरेक्शनने, डाय म्हणजे टू, दोन डायरेक्शनने काम करणारे सेमी कंडक्टर्स असतात आणि यांचा आपण खूप चांगल्या प्रकारे पुढे यूज करू शकतो. आपण एलईडीचा अभ्यास केलेला आहे ऑलरेडी याच्यामध्ये. आता आपण ऍक्च्युली इलेक्ट्रिक करंट जे असतात त्याचे केमिकल इफेक्ट काय आहे हे पाहणार आहोत. आता याच्यातले मेन पार्ट्स लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल एनर्जी ही जी आहे ही इक्वली युजफुल आहे अदर एनर्जी सारखं. असं का? तर आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता हे केव्हा होतं? when we use electricity to carry out a chemical reaction. जेव्हा आपण तुम्हाला सांगितलं वॉटर मध्ये आपण पाहतो की डायरेक्टली करंट फ्लो होणार नाही इलेक्ट्रोड्स मध्ये, पण त्याच वॉटर मध्ये जर आपण काय केलं, थोडस एखादं सॉल्ट मिक्स केलं तर ते स्प्लिट होतं आयन्स मध्ये आणि मग आयन्स मधून तो कशात कन्वर्ट होत असतो, डायरेक्ट करंट इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी आणि म्हणून आपण म्हणतो दिस इज नोन ॲज केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट. ठीक आहे, केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट. आता बघा, वेन वी पास इलेक्ट्रिक करंट थ्रू वॉटर, असं वॉटर ज्याच्यामध्ये आपण एक ऍसिड घेतलेला आहे. विच ऍसिड इज दॅट? sulfuric acid. We know sulfuric acid is written as, no, sulfuric acid is H2SO4. That is copper sulfate. This is actually hydrogen sulfate. हायड्रोजन सल्फेटचं नाव सल्फ्युरिक ऍसिड असतं. ठीक आहे, HCl इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. दॅट्स डिफरंट. आता आपण जेव्हा वॉटरमध्ये सल्फ्युरिक ऍसिड टाकतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की सल्फ्युरिक ऍसिड मध्ये SO4 आहे ना, हा एक पॉली ॲटॉमिक ग्रुप आहे. तुम्ही याच्यामध्ये असं नाही म्हणू शकत हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन हे तीन एलिमेंट्स दिसतात आपल्याला, बट here we use only two groups. One group of hydrogen only and second is of SO4. SO4 ला आपण म्हणतो सल्फेट आयन. ओके, सल्फेट आणि हा स्वतः हायड्रोजन. सो दिस इज हायड्रोजन सल्फेट and its general name is sulfuric acid. तो जो H2SO4 आहे याच्यामध्ये हायड्रोजन हा पॉझिटिव्ह आणि SO4 निगेटिव्ह आयन क्रिएट करतो. म्हणजे काय होते, आता जेव्हा H2SO4 आपण जोपर्यंत वॉटर मध्ये टाकत नाही तोपर्यंत इट बिहेव्स लाईक अन ऍसिड ओनली. ऍज सून ऍज वी pour this H2SO4 into water, then what happens? This gets break up. त्याचं ब्रेक होऊन जातं आणि तो ब्रेक होऊन दोन वेगवेगळ्या काय होईल, आयन्स मध्ये स्प्लिट होईल. लक्ष द्या, बघा इथे दिलेले आहे कॉम्पोनंट्स ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्याच्यामुळे काय होते, वेन इट ब्रेक्स डाऊन देन वी कॅन सी अन इलेक्ट्रिक करंट कॅन कॉज केमिकल चेंज. बघा आपण काय केलं, वॉटर घेतलं, वॉटर मध्ये सल्फ्युरिक ऍसिड टाकलं आणि नंतर करंट पास केला. मग तो करंट काय करू शकतो, केमिकल रिॲक्शन तिथे जनरेट करतो. दिस इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज युज्ड इन इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग, प्लेटिंग मीन्स
जस्ट अप्लाइंग अ कोट, आहे की नाही? एखाद्या मेटलवर दुसऱ्या मेटलचा जर आपल्याला कोट करायचा असेल तर ती असते इलेक्ट्रोप्लेटिंग. पण ते कोटिंग करत असताना वी यूज इलेक्ट्रिसिटी. इट इज नथिंग बट वी कॅन सी हिअर इट इज coating of thin layer of metal on another metal. ठीक आहे? हे आपण खूप वेळा करतो. आपल्या घरातले जे युटेन्सिल्स असतात, ठीक आहे नाही, हाऊस होल्ड युटेन्सिल्स असतात किंवा आता आपली कार आहे, कधी कधी कारला स्क्रॅच पडतात रस्त्यावर. तर ते स्क्रॅचेस आल्यानंतर काय होत असतं, तो स्क्रॅच तर असा नीट होत नाही. मग त्या स्क्रॅचला मॅचिंग कलरचा आपण काय करतो, कोटिंग करतो मार्केटमध्ये. दॅट इज इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंगचा यूज करून त्याचा कलर मॅच करून एक कोटिंग केलं जाते अँड इट लास्ट फॉर सेव्हरल इयर्स. ठीक आहे, ते खूप वर्ष टिकतं. तर आपण मेटल दॅट वी यूज टू बी इलेक्ट्रोप्लेटेड इज मेड कॅथोड. आता आपण पुढे पाहणार कॅथोड, एनोड. ठीक आहे, हे काही कॉम्पोनंट्स आहेत. आता आपण त्यांना पुढे पाहणार आहोत. आपण ज्याचं इलेक्ट्रोप्लेटिंग करणार त्याला कुठे ठेवतात नेहमी? कॅथोड मध्ये. म्हणजे मला समजा एक्स मेटलचा लेअर वाय मेटलवर डिपॉझिट करायचा आहे, तर मी एक्स मेटलला कुठे ठेवेल? आय विल यूज इट ॲज कॅथोड अँड वाय मेटल ॲज एनोड. ठीक आहे, अँड द metal to be deposited is made anode, while the soluble salt of the same metal serves as the electrolyte. आता इलेक्ट्रोलाइट काय असतं? इट्स aqueous solution. Aqueous means in water. एक सोल्युशन बनतं and these solutions can carry out electricity. तर ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याची कॅपॅसिटी असते अशा लिक्विड्सला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. याच्याबद्दल तुम्ही पुढे केमिस्ट्रीमध्ये 12th स्टँडर्डला डीप मध्ये शिकाल. ठीक आहे, तर बघा इथे तीन गोष्टी आलेल्या आहेत. एक कोण आहे याच्यामध्ये? वी कॅन सी एनोड. एक आहे कॅथोड. सेकंड इज एनोड अँड थर्ड इज इलेक्ट्रोलाइट. कॅथोड कोण आहे? ज्याचा मेटल 1, असा मेटल ज्याचा आपल्याला कोटिंग करायचं आहे. एनोड कोणाला करणार? मेटल 2, ज्याच्यावर कोटिंग करायचं आहे. आणि इलेक्ट्रोलाइट एक काय असते? सोल्युशन. या तीन गोष्टी तुम्हाला पक्क्या माहित पाहिजे. ओके. When a current is passed, a thin film of metal is deposited on the metal. म्हणजे एक्स मेटलचा एक लेअर वाय मेटलवर असा डिपॉझिट होतो, which becomes electroplated. So this is the technique in which we use electricity to carry out केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन न काय केलं? आपण ज्याला कॅथोड बनवलं होतं, त्या कॅथोडच्या मेटलवर खूप सारे लेयर्स आहेत. ते काय आपण अशा हाताने काढून लावू शकत नाही. तर त्यांना त्या मेटल पासून सेपरेट करण्यासाठी वी हॅव टू प्रोव्हाइड व्हेरी हाय एनर्जी अँड दॅट एनर्जी कॅन बी प्रोव्हाइडेड युझिंग इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी काय करेल? त्या सोल्युशन मध्ये डिपॉझिट केल्यानंतर त्या मेटलचे आयन्स सेपरेट करेल आणि म्हणून पहिल्या मेटलचा लेअर असा बाहेर निघेल आणि ते आयन्सच्या फॉर्म मध्ये जाऊन दुसऱ्या मेटलवर डिपॉझिट होईल. ठेवा. आलं लक्षात? आता बघा इथे तुम्ही बघू शकता एक सर्किट डायग्राम आपण दिलेली आहे. लेट वी आर हॅव्हिंग अ स्पून विच इज टू बी इलेक्ट्रोप्लेटेड. आता ज्याला इलेक्ट्रोप्लेटिंग करायचंय त्याला आपण कुठे ठेवतो? कॅथोडवर. दिसलं इथं? दिस इज कॅथोड. यू कॅन सी हिअर. तर हे कॅथोड आहे. दिस इज अ स्पून. आता या स्पूनला आपण काय करणार? बघा, स्पून इज मेड कॅथोड अँड द पीस ऑफ सिल्वर. सिल्वरचं कोटिंग मला कुठं द्यायचंय? स्पूनवर द्यायचंय. आपल्या घरातला जो एखादा स्पून आहे थोडा खराब झाला, आता स्पूनचा कलर सिल्वर असतो, तर आपण मार्केटमधून दुसरा स्पून आणण्याच्या ऐवजी काय करू शकतो? आता निव्वळ स्पून आणण्यापेक्षा त्याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग करू शकतो. तर आपण सिल्वरचं प्लेटिंग त्याच्यावर करतो. मग सिल्वरला काय केलं आपण इथे? एनोड म्हणून यूज केलं. सिल्वर रॉड. एनोड कोण असतात? त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि आपल्याला माहिती आहे करंट काय करत असतो? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे फ्लो करतो.
ते तुम्ही लास्ट इयर शिकलेले. तर बघा इथे आहे सिल्वर नायट्रेट. बघा AgNO3 दिसलं, Ag फॉर सिल्वर अँड नायट्रेट हे काय. आता हा कोण आहे? AgNO3 जो तुम्हाला दिसतो, यू कॅन सी हियर AgNO3. हियर वी कांट सी एनी हायड्रोजन और एनी हायड्रॉक्सिल OH. H और OH इथं नाहीये, सो इट्स अ सॉल्ट. आता मी सांगितलं सॉल्ट कशासाठी आहे. इट इज टू बी युज्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग पर्पज वी नीड 3 थिंग्स. वन कॅथोड, एनोड अँड इलेक्ट्रोलाइट. कॅथोड कोणाला करायचं? ज्याचा लेअर द्यायचा आहे, ज्याच्यावर द्यायचा आहे. एनोड कोणाला करायचं? ज्याचा लेअर द्यायचा आहे. ठीक आहे. आता बघ इथे कॅथोड, ठीक आहे, त्याला कॅथोड केलं, ह्याच्यावर द्यायचंय ना आपल्याला. कोणाचा द्यायचंय? सिल्वरचा. मग काय होईल? when current pass through the electrolyte, atoms of silver gets deposited on the spoon. तर हे AgNO3 जो आहे याचे इलेक्ट्रॉन्स असे निघतील सगळे या सोल्युशन मध्ये आणि कुठे जाऊन डिपॉझिट होतील? कॅथोडवर. आणि मग ऑटोमॅटिकली तो जो स्पून आहे त्याच्यावर सिल्वरचा एक लेअर तयार होईल. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोप्लेटिंग. समजलं? आता बघा बॅटरी इज युज फॉर प्रोव्हाइडिंग एनर्जी. कारण ही एनर्जी दिल्याशिवाय याचे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील का? नाही जाणार. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंग सेटअप. दिस इज द डायग्राम that we can use here. Now, general terms associated with passage of current through solutions. आता आपण दोघा तिघांचे नावं घेतले. त्यात पहिला कोण आहे? इलेक्ट्रोलाइट. व्हॉट इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइट? इट्स अ सोल्युशन. हे तुम्हाला पटपट माहित पाहिजे. इलेक्ट्रोलाइट काय आहे? सोल्युशन आहे which conducts electric current and goes under a chemical change. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट. जो इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करू शकतो. मी आताच सांगितलं तुम्हाला इलेक्ट्रोलाइट त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी आहे. जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही that is not considered as electrolyte. Okay, and the solutions made up of electrolytes is known as electrolytic solution, and the process of these electrolytes is known as electrolysis. ठीक आहे. जसं हायड्रोलिसिस आहे तसं इलेक्ट्रोलिसिस आहे. हे पक्का आता लक्षात ठेवा. नेक्स्ट इयर इट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर होमी बाबा एक्झाम. आता बघा तर इलेक्ट्रोलाइट आहे. आता ॲक्वस सोल्युशन मी तुम्हाला आताच म्हणलं. ॲक्वा मीन्स वॉटर. ठीक आहे. ॲक्वस सोल्युशन्स मेड युझिंग वॉटर. कोणाचे बनवायचे? ऍसिड्स, दॅट इज H2SO4. देन अल्कलीज. अल्कली मीन्स बेसेस, इन्क्लुडिंग बेसेस, OH ग्रुप. ठीक आहे. सोडियम हायड्रॉक्साईड अँड सॉल्ट्स, दॅट इज कॉमन सॉल्ट. तर हे सगळे कोण आहे? इलेक्ट्रोलिट्स आहेत. आता नॉन इलेक्ट्रोलिट्स. इट्स अ सोल्युशन which does not conduct electric current and does not undergo any chemical change. Simple, त्याच्या ऑपोजिट आहे. So you can be asked in your exam differentiate, ठीक नाही, या दोघांमधला फरक लिहा. So you should know that. Examples: petrol, kerosene, distilled water. We know distilled water has pH 7. ह्याचा pH 7 असतो. And alcohol. So these are the substances which are considered as non-electrolyte. Then we have electrolysis. It is the process. नावाचं काय ते? It is process due to which solution of a chemical compound conducts electric current and goes under a chemical change. लक्षात? आता इलेक्ट्रोड काय आहेत? These are metallic rods. तर आता आपण 2 रॉड वापरले. एक सिल्वरचा होता आणि एक स्पून होता बनवलेला. तर स्पूनला आपण काय केलं? कॅथोड म्हणून यूज केलं. ठीक आहे. कॅथोड म्हणून यूज केलं आणि Ag सिल्वरला आपण एनोड म्हणून यूज केलं. ठीक आहे. तर इथे तेच लक्षात ठेवायचंय. तर कॅथोड आणि एनोड या पद्धतीने आपण याला यूज केलेला आहे. सो दिस इज अ मेटल रॉड through which the current enters in electrolyte. इलेक्ट्रोलिट मध्ये जेव्हा करंट जातो
तो कोणाच्या थ्रू जातो? डायरेक्ट आपण पाण्यात वायर घालणार का? नाही. आपण त्याच्यात काय करणार? दोन वेगवेगळे काय करणार? रॉड्स टाकणार. ते रॉड्स कोणते आहेत? त्यांना आपण इलेक्ट्रोड्स म्हणतो. नाव इलेक्ट्रोड्स आर ऑफ टू टाइप्स. बेटा पण टाइमपास करत नाहीयेत, लक्ष द्या. इलेक्ट्रोड्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज कॅथोड. कॅथोड तो असतो जो आपण निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जोडतो. आता आपण कॅथोड कोणाला केलं होतं? स्पूनला. नाव यू कॅन सी हिअर. बघा स्पूनला मायनस दिले म्हणजे आपण बॅटरीचा हा निगेटिव्ह टर्मिनल इकडे जोडलाय आणि एनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल. So, anode is electrode connected to positive terminal of cell or battery. What is the difference between cell and battery? You already learned in your last class. Series connection of cells is known as battery. है की नाही? आपण असं दाखवतो, तुम्ही जर विसरला असाल तर. You know this? It's a cell. सेल असा दाखवतात. ठीक आहे? या सेलला आपण अजून एक सेल लावला, अजून एक सेल लावला, अजून एक सेल लावला. इट्स अ बॅटरी. हा बेटा काय म्हणता? इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? सो इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये आपण एका मेटलचा लेअर दुसऱ्या मेटलवर डिपॉझिट करतो युझिंग द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्याच्याशिवाय इलेक्ट्रोप्लेटिंग होत नाही. नेक्स्ट टर्म इज आयन्स. आयन मी तुम्हाला सांगितलं, गेन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. एखादा ऍटम ज्या वेळेस त्याच्या ग्राउंड स्टेट मध्ये आहे, ग्राउंड स्टेट म्हणजे काय? त्याने जोपर्यंत कोणताही इलेक्ट्रॉन एक्सचेंज केला नाही, ठीक आहे, त्याने एक्सचेंज नाही केला म्हणजे त्याने आपला कोणताही हे केलेलं नाहीये, लूज केलेला नाहीये किंवा गेन केलेला नाहीये, त्याला म्हणतात ऍटम इन ग्राउंड स्टेट. आता बघा आयन्स काय आहेत? बघा, द इलेक्ट्रिकली चार्ज ऍटम ऑर ग्रुप ऑफ ऍटम्स विच फॉर्म्स अ केमिकल कंपाऊंड डिझॉल्व्ड इन वॉटर. आयन्स असेच हवेत बनत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं H2SO4 आहे, NaCl आहे. आपण जेव्हा H2SO4 ऍसिड आहे पाण्यात टाकलं तेव्हा त्याने काय केलं? H प्लस आणि SO4 मायनस दोन पार्ट मध्ये तो स्प्लिट झाला. ते जे स्प्लिटिंग आहे म्हणजे त्यांनी आपलं काय केलं? बॉन्ड ब्रेक केला मधला. तर या स्प्लिटिंगलाच आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ आयन्स. तर हे जे आयन्स आहेत हे परत कोणते? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता हायड्रोजनचा जो होता पॉझिटिव्ह आयन, तो सांगा बरं कोणाकडे जाईल? इलेक्ट्रोलिट मध्ये कोणत्या इलेक्ट्रोड कडे जाईल? एनोड का कॅथोड? आपण कॅथोड कशाला लावला होता? स्पूनला कोणता लावला होता? निगेटिव्ह. म्हणजे हायड्रोजन जर असता पॉझिटिव्ह आयन कोणाकडे जाईल? निगेटिव्ह कडे जाऊन अट्रॅक्ट होईल. हे असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? हे जे डिपॉझिशन आहे, हे डिपॉझिशन कसं आहे? पॉझिटिव्ह आयन कोणाकडे अट्रॅक्ट होईल? निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे. तो एनोड कडेच आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. तुमचं हेच आहे मेटलर्जी. हा बघा 10th स्टँडर्डला सेम चॅप्टर आहे पुन्हा. हीच प्रोसेस आहे म्हणून लक्ष द्या. आता कॅटायन्स आणि आयन्स पण दोन टाईपचे असतात. जसं इलेक्ट्रोड होते कॅथोड आणि एनोड, तसे आयन्स पण टू टाईप्सचे आहेत. कॅट आयन्स, एन आयन्स. आता लक्षात कसं ठेवायचं? एन आयन. आता खूप जण कोणाला पॉझिटिव्ह कोणाला निगेटिव्ह म्हणायला विसरतात. तर एनआयन पासून लक्षात ठेवायचं निगेटिव्ह आयन, अनायन, निगेटिव्ह आयन असं लक्षात ठेवायचं. ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतो त्याला काय म्हणणार? बघा, निगेटिव्हली चार्ज आयन्स. तर कोणतं तरी एक लक्षात ठेवा. कॅटायन्स कोणते असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात. बघा, इलेक्ट्रोलिसिस मध्ये कॅटायन्स आर डिस्चार्ज ऍट कॅथोड्स. असं का झालं? मी तुम्हाला आता सांगितलं. कॅथोड वर बघा, कॅथोड कोणाला जोडलाय आपण? निगेटिव्हला जोडलाय, निगेटिव्हला जोडलाय. आणि हे कोणते आहेत? पॉझिटिव्ह आहेत. तर बघा, पॉझिटिव्ह आयन कोणाकडे अट्रॅक्ट होतील? म्हणून लक्षात ठेवायचं, कॅटायन्स नेहमी कॅथोड कडे जातात. कळलं तुम्हाला? आता नावावरून कळते. कॅट आयन कॅथोड, एन आयन एनोड, दोन्ही एन एन कॅट कॅट. कळलं? पण असंच का झालं हे पण कळलं पाहिजे. कॅटायन्स वरचा चार्ज पॉझिटिव्ह म्हणून ते जातात कोणाकडे? कॅथोड कडे, कारण ते निगेटिव्ह आहे. सिंपल.
हे आतापासून लक्षात ठेवा, 12वी पर्यंत विसरायचं काम नाही. आयन्स फॉर्मेशन कोणतं कोणत्या रॉडवर जाऊन डिपॉझिट होतं हे आतापासून क्लिअर असलं पाहिजे तुम्हाला. देन वी हॅव voltmeter. Voltmeter is apparatus which is in which electrolysis is carried out, which consists of a vessel, two electrodes and electrolyte. That's voltmeter. हे जे पूर्ण डब्बा आहे, या पूर्ण डब्यालाच आपण व्होल्टामीटर किंवा व्होल्टमीटर म्हणू शकतो. त्याच्यात कोण कोण आहे? याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते, सोबत याच्यामध्ये दोन्ही इलेक्ट्रोड्स असतात, आणि हे जे सोल्युशन दिसते तुम्हाला इथे पेल कलर मध्ये, ठीक आहे नाही, दिस इज इलेक्ट्रोलिट. तर या सगळ्या टर्म्स कळल्या कोणाला काय म्हणतात. दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स. नाउ वी ऑलरेडी लर्न व्हॉट इज द इलेक्ट्रोप्लेटिंग. नाउ दिस इज द प्रोसेस ऑफ डिपॉझिटिंग. आता आपण जसं पाहिलं, thin layer of superior metal over an object of cheaper metal. आता सांगायचं सुपेरियर कोण होता आपल्या आत्ताच्या याच्यामध्ये? सुपेरियर मेटल सिल्वर होता. त्याचा कोणावर गेला? स्पूनवर. तर स्पून त्याच्यात कोण आहे? चीपर मेटल आहे. विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट. दिस इज द कंप्लीट डेफिनेशन. ही डेफिनेशन आहे इलेक्ट्रोप्लेटिंगची. ओके, आता आपण why do we use electroplating? This technique in our daily life is very useful in different scenarios. For decoration purposes, silver or gold plating of brassware such as flower vase, ठीक आहे नाही, जे आपण फुलदाण्या बनवतो घरात, त्याच्यावर खूप छान कोटिंग केलेलं असते, डिझायनिंग सिल्वर असते, गोल्डन असते, तर हे इलेक्ट्रोप्लेटिंग आपण करतो फुलदाणीवर, ठीक आहे. फॉर प्रिव्हेंटिंग कोरोजन, दिस इज द मेन ऍप्लिकेशन. Decoration purpose, okay, no problem. This is aesthetic touch of life. But prevention of corrosion is more important. ठीक आहे, डेकोरेशन ठीक केलं नाही केलं, फुलं वापरले, घरात कुठेही ठेवले, डायरेक्ट डोक्यात लावले, तो भाग म्हणजे केसात, डोक्यात नाही, असं कुठे लावले तो भाग वेगळा. पण याचा खरा यूज कुठं होणार? कोरोजन प्रिव्हेन्शन मध्ये. कोरोजन काय आहे मी सांगितलं, द डीके ऑफ मेटल, खराब होऊन जातो मेटल, अँड इट कॉजेस डिस्ट्रॉइंग द ऑब्जेक्ट्स मेड अप ऑफ दॅट मेटल. जसं रेल ट्रॅक्स आहेत, ब्रिजेस आहेत, ठीक नाही, हे खराब होऊन खूप मोठमोठे ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. सो कोरोजन इज नॉट गुड. टू प्रिव्हेंट कोरोजन वी यूज इलेक्ट्रोप्लेटिंग. स्पेशली वी कॅन डील दिस विथ आयरन ऑब्जेक्ट्स सच ॲज बाथरूम फिटिंग्स. आपल्या बघा बाथरूम मधले पण नळ बऱ्याचदा तुटून जातात, कोरोजनमुळेच होतात. जर आपण फार चांगल्या ब्रँडचे नाही आणले, आता मार्केटमध्ये गेल्यावर बघा ते इटालियन मार्बल म्हणतात किंवा अजून कोणकोणत्या कंपन्यांचे ते बाथरूम फिटिंग्स मिळतात, खूप महाग असतात ते. एक एक नळ तुम्ही घ्यायला गेलात 1000 2000 रुपयाला असतो. नाही तर आपल्याला तसा मार्केटमध्ये 100 रुपयाचाही मिळतो. म्हणजे तो मार्केटमधून घरी आणला तर आणेपर्यंतही तुटू शकतो. त्याची अशी विशेष गॅरंटी नसते, कारण ते फार चांगल्या प्रोसेसने बनवत नाहीत किंवा प्युरिफिकेशन त्या मेटलचं प्रॉपर केलेलं नसतं. सो इट कॉस्ट नथिंग. आपण याला फक्त स्वस्त आहे म्हणून घेण्यामध्ये काही पॉइंट नाही. क्लिअर? तर बघा, इलेक्ट्रोप्लेटेड विथ क्रोमियम म्हणून बघा आपण तुम्ही आता कारला त्या सिल्वर पट्ट्या पाहता की नाही, डोअर हँडल्स आहेत, ठीक आहे नाही, किंवा मागे डिझाईन केलेले आहेत, तर त्याला बघा क्रोम पट्टी म्हणतात. इट इज इलेक्ट्रोप्लेटेड विथ क्रोमियम. क्रोमियम इज मेटल विच हॅज व्हेरी लस्ट्रस टच, आणि ते खूप सुंदर दिसतात. म्हणून आता कार मध्ये क्रोम पट्ट्या आहेत. तुम्ही बघा क्रेटा गाडीच्या समोरच्या पट्ट्या बघा, त्या क्रोमियमच्या बनवलेल्या असतात. इट लुक्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड इट्स ड्युरेबल ऑल्सो. ठीक आहे, टिकाऊ पण आहे आणि दिसायला छान पण आहे. तर त्याच्यासाठी आपण मेनली इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय करतो? क्रोमियम यूज करतो. म्हणजे क्रोमियम काय झाला वरच्या लँग्वेज नुसार सुपेरियर मेटल झाला. हे तर क्लिअर करून घ्यायचं, याच्यात कन्फ्युजन नाही ठेवायचं बेटा. आता ही प्रोसेस कशी आहे मी तुम्हाला सांगितलं तसं. इलेक्ट्रोप्लेटिंग इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप्स. क्लीन अँड वॉश द ऑब्जेक्ट टू बी इलेक्ट्रोप्लेटेड थॉरोली. ज्याचं इलेक्ट्रोप्लेटिंग करायच्या आधी त्याला स्वच्छ करून घ्या. वाय? टू वॉश आउट द अनवॉन्टेड पार्टिकल्स डिपॉझिटेड ऑन इट. नाही तर मग ते त्या प्रोसेसमध्ये जर आले तर केमिकल रिएक्शन थोडी रॉंग मेथडने जाईल आणि प्रॉपर इलेक्ट्रोप्लेटिंग होणार नाही. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग टू बी डन इज
to clean and wash the objects which are to be electroplated. The object to be electroplated is made cathode. आता सांगितलं cheaper metal ज्याच्यावर डिपॉझिट करायचंय त्याला निगेटिव्ह इलेक्ट्रोडला लावून टाका. शीट ऑफ प्युअर मेटल इज मेड एनोड. ज्याचं डिपॉझिट करायचंय त्याला कशावर टाका? एनोडवर टाका. इलेक्ट्रोप्लेटिंग टँक इज फिल्ड विथ सोल्युशन ऑफ साल्ट मेटल. त्याच टँकला आता आपण नाव दिलं होतं व्होल्टामीटर, ठीक आहे ना. तर त्याला तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्ट टाका, कोणताही राहू शकतो, जसा आपण AgNO3 वापरला, ठीक आहे ना, सिल्वर नायट्रेट वापरला. तर तुम्हाला ज्याचं डिपॉझिट करायचंय त्याचाच सॉल्ट वापरतात. जर मला कॉपर डिपॉझिट करायचं आहे तर मी काय करेल? कॉपर सल्फेट वापरेल. आलं लक्षात? सिल्वर करायचं होतं म्हणून सिल्वर नायट्रेट यूज केला. आता नायट्रेट इज ऑल्सो व्हेरी लस्ट्रस. सिल्वर पण आहे, नायट्रेट पण आहे, सो इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. बघा आपले जे स्पून्स असतात किती शायनिंग आहेत, ते आपल्या एकदम त्याच्यात आपले चेहरे सुद्धा क्लिअर दिसतात. त्याच्यावर लाईट पडला की किती छान त्याच्यामधून कलर सुद्धा असा रिफ्लेक्ट होतो, लाईट रिफ्लेक्ट होतो, बिकॉज ऑफ इट्स शायनिंग कॅटेगरी, काय म्हणू त्याला, कॅरेक्टरिस्टिक. नाव connect the cathode to negative terminal and anode to positive of the battery. ठीक आहे, जोडलं, ही प्रोसेस आहे. देन पास द करंट फॉर अ सर्टन टाइम. थोड्या वेळेसाठी करंट त्याच्यातून पाठवा टू डिपॉझिट अ थीन लेअर ऑफ द मेटल. आता हा करंट पाठवल्याशिवाय आपण डिपॉझिट नाही करू शकत, म्हणून त्या प्रोसेसचं नाव इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. नुसतं प्लेटिंग थोडी आहे. दॅट प्लेटिंग कॅनॉट बी डन विदाउट इलेक्ट्रिसिटी. So it's compulsory to pass electricity. And then you can see here, या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. तर इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ कॉपर कसं केलं बघा. एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग कॉपर ऑन एनी ऑब्जेक्ट. आता आपण कॉपरचा लेअर कोणत्याही ऑब्जेक्टवर देऊ शकतो. त्यासाठी आपण जसं एक मेटॅलिक स्पून घेतला. आता बघा मागे आपण सिल्वर केला होता ना, म्हणून आपण तिथे कोण यूज केलं होतं? AgNO3. आता आपण कोणाला वापरतो इथे? कॉपरला. मग कॉपरचा कोणता सॉल्ट वापरा? कॉपर सल्फेट वापरा, CuSO4. बघा, as soon as CuSO4 is used as, काय म्हणू आपण ह्याला इथं? इलेक्ट्रोलिट, ठीक आहे ना, इलेक्ट्रोलिट म्हणून वापरलं. ह्याला ह्याच्यात टाकल्याबरोबर काय होईल? इलेक्ट्रिसिटी पास केली की कॉपर काय व्हायला लागेल? स्प्लिट होईल बघा. आणि बघा तो स्प्लिट झाला की नाही ऑटोमॅटिकली. Cu2+. 2+ चा अर्थ माहितीये? Cu2+ चा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? नाही माहित, सांगतो, नीट आहे का. कॉपरची व्हॅलेन्सी 2 आहे. 2+ चा अर्थ कॉपर काय करतो? 2 इलेक्ट्रॉन्स लूज करतो. प्लस मीन्स लुझिंग, प्लस देऊन टाकले दुसऱ्याला. मायनस, आपण बँकेकडून लोन घेतो तेव्हा आपल्यावर एक लोन बसल्यामुळे आपण मायनस मध्ये गेलो, ठीक आहे, आणि बँकेने आपल्याला दिलं तर बँकेला एक्स्ट्रा पैसा मिळणार आहे, म्हणून बँक झाली पॉझिटिव्ह. तर म्हणून लक्षात ठेवायचं, 2+ चा मिनिंग काय आहे? लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. 2- मीन्स एक्सेप्टिंग 2 इलेक्ट्रॉन्स, मीन्स एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर बघा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कोण एक्सेप्ट करतोय? सल्फेट आयन. लूज कोण करतोय? कॉपर. आता जोपर्यंत हा CuSO4 या सोल्युशनच्या बाहेर आहे तोपर्यंत तो लूज होईल का? नाही, म्हणजे त्याचे आयन्स बनणार नाहीत. As soon as it is poured or introduced into the electrolyte, it gets splitted into its ions. Those ions are Cu2+ and SO4 2-. Everywhere you should know in your future classes why we use 2+, 2-, 1 or 3+, 3-. For that purpose, we will be learning periodic table, valency, atomic numbers in your 9th class. 9th मध्ये आपण हे डीप मध्ये पूर्ण पिरियडिक टेबल लर्न करणार. त्याच्यात आपण कोणाची किती व्हॅलेन्सी असते, कोणत्या ग्रुप वरून काढायची, त्यांच्या पिरियड वरून कशी काढायची, त्याचे ट्रेंड्स काय आहेत, हे आपण जेव्हा चांगले शिकून घेऊ तेव्हा तुम्हाला 2+, 2- कुठं लिहायचं हे लक्षात येईल. क्लिअर? म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. आता CuSO4 आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं Cu आणि SO4. तर याची व्हॅलेन्सी लिहा, याची व्हॅलेन्सी लिहा, क्रिस क्रॉस करा. तर ऍक्च्युअली काय झाला हा? Cu2SO4 2. तुम्ही म्हणताल पण सर नावात तर 2 कुठंच दिसत नाही. वेन बोथ ऍटम्स आर सेम, बघा इथेही 2 आहेत, इथेही 2 आहेत, तर आपण LCM घेतो आणि डिवाइड करतो. 2 आणि 2 चा LCM कोण आहे?
2च आहे. म्हणून आपण त्याला 2 ने डिवाइड केलं तर दोन्ही 1 1 झाले ना, म्हणून तो CuSO4 लिहितात. ऍक्च्युअली इट इज Cu2SO42. पण जो SO42 आहे ना, मी आता जे सांगायला लक्षात घ्या बेटा. हा जो SO4 आहे, मी इथं 2 लिहिलेलं असं 2 लिहित नाही डायरेक्ट. इट्स पॉलीएटॉमिक आयन. पॉलीएटॉमिक काय आहे, दोन वेगवेगळे ॲटम्स आहेत ना, सल्फर आणि ऑक्सिजन, म्हणून याचं नाव आहे पॉलीएटॉमिक आयन. पॉलीएटॉमिक आयन जेव्हा लिहितो ना, त्याला ब्रॅकेट करून बाहेर लिहितात. इट्स अ कन्व्हेन्शन. आणि याला वाचायचं कसं म्हणा, SO4 टेकन ट्वाइस. याला असं वाचतात. याचं रिडिंग काय होईल मग, Cu2SO4 टेकन ट्वाइस. पण ऍक्च्युली हे 2 लिहित नाही आपण, ते ऍटम्स लिहायची पद्धत, इलेक्ट्रॉन्स तसं लिहितात, तेवढे ऍटम्स वापरले. नाही, ते कन्व्हेन्शन आहे, ते कन्व्हेन्शन आहे. म्हणून आपण कन्व्हेन्शन म्हणजे रूल सेट बाय द एक्सपर्ट पीपल टू मेक इट युनिफॉर्म फॉर ऑल. जसं आता नंबर लाईनवर 0च्या राईटलाच पॉझिटिव्ह का लिहितात, लेफ्टलाच निगेटिव्ह का लिहितात, इट्स अ कन्व्हेन्शन. आपण ठरवलं हे की नाही. आपण आता जिकडे सन काय होतो, राईज होतो, त्यालाच आपण ईस्ट म्हणलेले आधीपासून, कन्व्हेन्शन सेट झालं. आता जर आपण म्हणलं नाही, आता जिकडे सनराईज होतो त्याला आपण नॉर्थ म्हणूया, बिघडणार काही नाही. पण ते लोकांच्या डोक्यात बसेल का, नाही. मग आपण जर आतापासून नॉर्थ वापरायला सुरू केलं तर आफ्टर 10-20 इयर्स ज्या नवीन जनरेशन येतील त्यांच्यासाठी ते फिक्स होऊन जाईल. मग ते काय म्हणतील, सनरायझेस टू नॉर्थ, जसं आज आपण सनरायझेस टू ईस्ट म्हणतो. तर आपल्याला ते फिक्स कळलेलं आहे, कन्व्हेन्शन आहे, म्हणजे याला खालीच लिहितात, लक्षात ठेवा. आणि दोन्ही सेम आहेत तर दोघांचा एलसीएम 2च आहे, तर 2 ने डिवाइड, एलसीएम ने नेहमी डिवाइड करायचं, आणि म्हणून इथं CuSO4 लिहितात. आलं लक्षात. आता या बेटा, हे काय नाही, कॉपर प्लेट एनोड आहे, Cu2+. CuSO4 ला आपण सोल्युशन मध्ये टाकलं की तो स्प्लिट झाला, आणि Cuचा कोणता आयन बनला, Cu2+, आणि SO4 चा काय बनला, SO4 मेटलवर, म्हणतो त्याला इलेक्ट्रोड म्हणून यूज केलं. हा सोल्युशन मधून जातो आणि ह्याच्यावर डिपॉझिट होतो. नाही, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्येच होतात. आता मी वर सांगितलं ऍक्वस सोल्युशन, हे की नाही, हे पाण्यामध्ये बनवलेलं सोल्युशन असते. सोल्युशन शिवाय इलेक्ट्रोलाइट्स काम करत नाहीत. हे तुम्ही सोल्युशन चॅप्टर शिकाल 12th स्टँडर्डला केमिस्ट्रीमध्ये. तुझ्या दीदीला विचार, मी शिकवलेलं आहे. तर हे सोल्युशन्स कसे असतात, इलेक्ट्रोलाइट्स कसे काम करतात, रिएक्शन कशी, मग इलेक्ट्रिसिटी, केमिकल रिएक्शन कशी करते, केमिकल रिएक्शनने इलेक्ट्रिसिटी कशी होते, हे त्या चॅप्टरमध्ये डीप मध्ये दिलेलं आहे. तुम्ही आता त्याचे बेस कव्हर करताय. आता तुम्ही टर्म शिकताय, ॲनोड काय, कॅथोड काय, आलं लक्षात इथपर्यंत क्लिअर. चला, आता आपल्याला बघा, हे तर आपण ऑलरेडी सगळं केलेलं आहे. तर कुठे कुठे काय झालं, आता रिॲक्शन समजून घ्या. कॅथोडवर काय होईल सांगा, कॅथोडवर कोणाला जोडलंय आम्ही, कॅथोडवर कोणाला जोडलंय, स्पून आहे. म्हणजे बघा, आता कॅथोडवर काय होते, Cu2+ आहे. Cu2+ कुठून आला बाबा, इथून आला, म्हणजे त्याने 2 इलेक्ट्रॉन काय केले, लूज केले. नीट बघा, Cu2+ आला, 2+ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन सोडले त्यानं, ते सोडलेले इथे. म्हणजे बघा, ह्याच्यात ह्याची व्हॅलेन्सी 2 होती ना, याने आपले 2 इलेक्ट्रॉन लूज केले आणि तो काय बनला, Cu बनला. आता वर त्याच्या 2+ काही आहे का, अर्णव बेटा लक्ष दे, सांगतो, थोडं लक्ष द्या. म्हणून म्हणलं, लक्ष दिल्याशिवाय कळत नाही त्या गोष्टी. Cu2+ चं मिनिंग सांगा, कॉपर लूज 2 इलेक्ट्रॉन्स, त्याने हे 2 इलेक्ट्रॉन सोडून दिले आणि काय बनला, हे प्रोडक्ट आहे, हे बनला Cu, फॉर सॉलिड. तर कॉपर आता सॉलिड फॉर्म मध्ये राहिला तिथं, समजलं. आता मला सांगा, ॲनोडवर काय झालं. आता जी आपली स्पून होता, ठीक आहे, स्पून बघा आपण कुठं लावलेला आहे. आता ॲनोडवर कॉपर होता, स्पून इथं होता. ॲनोडवर काय झालं, जो कॉपर होता त्याने काय केलं, आपले 2 इलेक्ट्रॉन लूज केले, ते 2 इलेक्ट्रॉन इथं भेटले, आणि बघा इथे कॉपर आणि याने इथं दिलं, इम्प्युअर कॉपर गोज इनटू सोल्युशन. हा जो इम्प्युअर कॉपर होता हा सोल्युशन मध्ये जातो आणि चांगला कॉपर याच्यावर डिपॉझिट होतो.
प्युअर होऊन. आता ही प्रोसेस तुम्ही अजून हायर क्लासमध्ये चांगली शिकाल 10th मध्ये. चला, इलेक्ट्रोलिसिस आपण कुठे कुठे यूज करतो? मॅन्युफॅक्चर ऑफ इंडस्ट्रियल केमिकल्स. वेगवेगळे केमिकल्स बनवतो आपण. फर्टिलायझर्स बनवतो, केमिकल्स, त्याच्यानंतर स्प्रे बनवतात शेताचे. तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस करतो रिॲक्शन करून. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. इट विल बी लर्न इन युअर 10th स्टँडर्ड. दॅट चॅप्टर इज नोन ॲज मेटलर्जी. मेटलर्जी नावाचा एक चॅप्टर आहे. इट इज द सायन्स ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. आपण जे पाहतो, आज जे आपण अल्युमिनियमचे वायर्स बाहेर टाकलेले आहेत, हे की नाही, बाहेर आपल्या जे खांब्यावरचे, हायवेवरचे, रस्त्यावरचे वायर असतात, जाड जाड सिल्वर सारखे दिसणारे, दोज ऑल आर मेड अप ऑफ अल्युमिनियम. आता अल्युमिनियम डायरेक्ट भेटत नाही. अल्युमिनियम कोणापासून बनत असतो? त्याचा एक ओर असतो, त्याचं नाव आहे बॉक्साईट. ठीक आहे, हे तुम्ही आता हायर क्लासमध्ये शिकाल. 9th स्टँडर्डला मी सांगेल तुम्हाला हे. तर बॉक्साईट पासून, तर सायन्स ऑफ एक्सट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स इज नोन ॲज मेटलर्जी. रिफायनिंग ऑफ मेटल्स तेच आहे, रिफाईन करायचं, त्याला शुद्ध बनवायचं. इलेक्ट्रोप्लेटिंग, या सगळ्या ठिकाणी आपण इलेक्ट्रोलिसिस यूज करतो. नाउ द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. ठीक आहे, चला. उद्या घ्यायचं. बरं, इथपर्यंत बुक मध्ये एकदा वाचा. 5-10 मिनिटात सर येतातच, काही अडचण नाही.